शरद पवारांकडून मविया आमदारांसोबत डिनर डिप्लोमसीचं आयोजन. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आभार प्रकट करण्याकरता आयोजन. उद्धव ठाकरेंसह 9 सदस्यांना आज निरोप. 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपणार. उद्धव ठाकरे, नीलम गोरे, शशिकांत शिंदेंचा निरोप समारंभ. राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. मुंबई शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन. राज्यातील पक्ष संघटनेत बदल यावर चर्चा होण्याची शक्यता. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आज संयुक्त मोर्चा काढणार. संघ मुख्यालयावर निघणार संयुक्त मोर्चा. फाईल्स प्रकरणावर सरकारकडून स्पष्ट उत्तराची मागणी. संजय राऊतांच्या अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाचा आज दिल्लीत प्रकाशन. अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा. दत्ता मेघे यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन. पवना इथं त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी. हर्षवर्धन सदगीरनं पटकावली मानाची चांदीची गदा. हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी. महाराष्ट्र केसरी विजेते हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन. पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची जिंकली मनं. भाजप ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचं दुःखद निधन. दत्ता मेघेंचं अल्पशा आजारानं 90व्या वर्षी निधन. नागपूर इथं निधन झाल्याची माहिती. गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण. सेंटरमध्ये महागड्या सुविधा अल्पदरात उपलब्ध. भाजपच्या विशाल रूपात गंगाधर फडणवीसांचा मोठा वाटा. नागपुरात मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.